प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायचे असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्र पवारांना त्रास देणं सुरू. रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेश अध्यक्षपद, तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय. अंजली दमानिया यांचं हे मोठं वक्तव्य. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले, ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार. मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक. मला अटक करण्याचा डाव आखलाय, मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ. जरांगे आक्रमक. कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही, मी ओबीसी निवडा मराठ्यांच्याही जवळचा. चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याबाबत बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी केला होता. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची होणार चौकशी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे निर्देश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार. नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो अशी पोलिसांची माहिती. आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप. कर्ज काढून घेतलेल्या मोबाईलचा EMI 60 दिवसांमध्ये भरला नाही तर तुमचा मोबाईल होणार लॉक. थकीत रक्कम भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर डिव्हाइस अनलॉक करावा लागेल. तर 1 जानेवारी 2027 पासून हा नियम होणार लागू. UPI वापरासाठी कोणतंही शुल्क नाही. सर्वसामान्य युजर्ससाठी UPIद्वारे होणारे ग्राहक ते ग्राहक आणि इतर सर्व व्यवहार पूर्णतः मोफत. वित्त मंत्रालयाचं हे स्पष्टीकरण. भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता. रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवर अमेरिका दंड लावणार. अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर.